हॅलो, गुड मॉर्निंग एव्हरीवन. गुड मॉर्निंग. मी दीपक करचाला, फायनान्स कोच. आणि या बोनस व्हिडिओ 3 मध्ये तुमच्या सेकंड पार्ट पण मध्ये तुमचं मनापासून स्वागत. आणि तुमची कन्सिस्टन्सी खूप टिकून राहिली, त्याबद्दल तुमचे अभिनंदन. तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं. काही पाहिलं होतं आपण? कोणाला लक्षात आहे काय पाहिलं होतं? तर यस, आपण पाहिलं होतं की आपले सिक्रेट्स, डिसिप्लिन सिक्रेट पाहिलं होतं. तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. यस, आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की पॅसिव्ह इन्कम. यस, पॅसिव्ह इन्कम. तर मी तुम्हाला शेअर करतो लगेच माझी पीपीटी. सो यस, आपण आजच्या या व्हिडिओचा फोकस आहे तो म्हणजे पॅसिव्ह इन्कम. पॅसिव्ह इन्कम ब्लूप्रिंट, मेक मनी व्हाईल यू स्लीप. म्हणजे तुम्ही झोपले तरी पण तुमच्याकडे तो पैसा येईल असं इन्कम. सॉरी, एक अत्यंत महत्वाचा विचार म्हणजे जर तुम्ही एका आठवड्यासाठी काम बंद केलं तर तुमची इन्कम 1 मिनिट सुरू राहील का? येस, जर तुमच्या तुम्ही आठवड्यासाठी काम बंद केलं की 1 महिन्यासाठी काम बंद केलं तर तुमची इन्कम सुरू राहील का, किंवा तुमच्याकडे तो इन्कम येईल का? हा क्वेश्चन तुम्ही स्वतःला विचारा. 1 मिनिट. सो सॉरी, 1 मिनिट. मी पुन्हा एकदा शेअर करतो. लेट्स गो टू स्टार्ट. यस, जर तुम्ही 1 आठवड्यासाठी किंवा 1 महिन्यासाठी काम बंद केलं तर तुमची इन्कम सुरू राहील का, हे तुम्हाला विचारायचे. जर उत्तर नाही असेल तर आजच पॅसिव्ह इन्कमची गरज तुम्हाला आहे. यस, जिथून तुम्हाला काम न करता पैसा तुम्हाला मिळेल. तर बघा, ऍक्टिव्ह इन्कम आणि पॅसिव्ह इन्कम मध्ये काय फरक आहे? तर ऍक्टिव्ह इन्कम म्हणजेच जिथे तुम्ही स्वतःचं काम करता, म्हणजे तरच तुम्हाला पैसे मिळतात. जेव्हा तुम्ही काम बंद केलं तर तुम्हाला तो पैसा मिळणार नाही. ते म्हणजे ऍक्टिव्ह इन्कम. जसं तुम्ही नोकरी करत असाल तिथून तुम्हाला सॅलरी मिळते. सेल्फ एम्प्लॉई असेल, व्यवसाय असेल तुमचा, बिझनेस असेल की फ्रीलान्सिंग असेल, जिथे तुम्ही स्वतः ऍक्टिव्हली काम करता आणि ज्या ज्या दिवशी तुम्ही काम करणं बंद केलं त्या दिवशी तुमची इन्कम बंद होईल. ते म्हणजे ऍक्टिव्ह इन्कम. त्यानंतर पॅसिव्ह इन्कम बघा काय आहे. एकदा योग्य प्लॅनिंग केलं आणि मेहनत केल्याने तुम्हाला सतत उत्पन्न मिळत राहते. असं काय आहे तुम्हाला तिथं कामाचे बंधन नाही. येस, तुम्हाला काम करावंच लागेल असं नाही. तुम्हाला इच्छा असेल तर निश्चितच तुम्ही काम करू शकता. परंतु जिथून तुम्हाला काम न करता पैसे मिळतील असं तुमचं सिस्टम, जिथून तुम्हाला काम न करता तुमची जी काही इन्कम आहे ती इन्कम प्रत्येक महिन्याला, प्रत्येक वर्षाला ते मिळत राहील. आणि ही इन्कम अशी इन्कम जिथं तुम्हाला एक आर्थिक सुरक्षिततेचा एक तुम्हाला आधार मिळते, तो म्हणजे पॅसिव्ह इन्कम. तरी बघा, पॅसिव्ह इन्कमचे काही सोपे मार्ग आहेत. जसं पेपर असेट्स. पेपर असेट म्हणजे काय? जिथं म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट केलं, स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट केलं असेल, तिथून तुम्हाला डिव्हिडंड मिळत असेल, तशा प्रकारचे हे पेपर्स असेट्स, जिथे तुम्ही काम न करता इथून तुम्हाला इन्कम मिळेल. त्यानंतर रिअल इस्टेट मधून तुम्हाला खूप चांगला बेनिफिट होऊ शकते आणि तिथून पॅसिव्ह इन्कम तुमचा जनरेट होऊ शकते. जसं तुमच्याकडे एक प्रॉपर्टी आहे, तर प्रॉपर रिअल इस्टेट आहे, तुम्ही रेंटने दिलं तर निश्चितच तुम्हाला तिथे काम करावं लागणार आहे का? नाही. तिथून तुम्हाला त्या रेंटच्या माध्यमातून तुम्हाला पॅसिव्ह इन्कम येत राहील. तर हा एक सोपा मार्ग आहे. त्यानंतर डिजिटल प्रॉडक्ट्स आहेत. जसं ऑनलाईन कोर्सेस विकले, डिजिटल बुक तुम्ही लोकांना विकले, सेल केलं, तर यस, निश्चितच तुमचे स्वतःचं ज्ञान जगापर्यंत पोहोचलं, तिथून तुम्हाला इन्कम मिळू शकते. अशा वेगवेगळ्या ठिकाणी तुम्हाला पॅसिव्ह इन्कम येऊ शकते. तर तुम्हाला हे पॅसिव्ह इन्कम जनरेट करायचे. व्हाय पॅसिव्ह इन्कम?
आता पॅसिव्ह इन्कमच का, जीवन कधीही वळण घेऊ शकते मित्रांनो. येस, आज आपण असं बसले आहोत, कदाचित उद्याचा पण दिवस असाच राहील का, तर नाही, निश्चितच नाही. समजा तुम्ही आजारी पडलात, काही कारणास्तव काही झालं, काम करू शकला नाही, तर ऍक्टिव्ह इन्कम तुमची बंद झाली, तर काय करू शकाल तुम्ही? काय करू शकाल का? नाही. तर तुम्ही तिथं स्टॉप होणार, थांबाल तिथं. पण तुमच्याकडे पासिव्ह इन्कम असेल तर निश्चितच एखादं वेगळं तुमचा इन्कम सोर्स असेल, तर ते ज्या अडचणीत फसलात, त्या अडचणी असूनही तुम्ही तुमचं जीवन व्यवस्थित चालत असेल, आणि जेव्हा व्यवस्थित चालू नसेल, तर निश्चित तुम्हाला पॅसिव्ह इन्कमची गरज आहे. म्हणूनच जगातील सर्व यशस्वी लोक आहेत आणि हुशार लोक आहेत, एकापेक्षा जास्त इन्कम सोर्स ते शोधतात आणि ठेवतात, आणि हाच त्यांच्या यशाचा मार्ग आहे. कारण त्यांच्या अडचणीत सुद्धा त्याचे पॅसिव्ह इन्कम त्यांना आधार देतात. पण तुमच्याकडे पॅसिव्ह इन्कम नसतील आणि तुमचे इन्कम बंद झाले, तर तुम्ही काहीही करू शकत नाही. पॅसिव्ह इन्कमची सुरुवात कशी करावी? येस, तर आपण त्यासाठीच आलो आपण. तर बघा, नेहमी सेविंग करा. सेविंग प्रत्येक महिन्याला छोटी रक्कम ठेवा, पण तुम्ही प्रत्येक महिन्याला आधी सेविंग करा, नंतर खर्च करा. त्यानंतर इन्व्हेस्टमेंट करा. फक्त तुम्हाला सेविंग करून चालणार नाही, तर तुम्हाला ते इन्व्हेस्टमेंट पण करावं लागेल. आणि जेव्हा तुम्ही इन्व्हेस्टमेंट करता, तर निश्चितच तुम्हाला त्याचा कंपाऊंडिंग बेनिफिट करून देते. आणि नवनवीन स्किल शिका. मी आधी भरपूर सांगितलंय की स्किल वाढवा, तुमच्या स्किल वाढवा. स्किल शिकलं तुमचं नॉलेज वाढते, आणि तिथून तुमचे नवीन नवीन इन्कम सोर्सेस पण वाढू शकतात. त्यानंतर स्वतःची व्हॅल्यू तयार करा. सुरुवातीला घेतलेली लहान मेहनत भविष्यात मोठा आर्थिक परतावा देतो, रिटर्न देतो. तर निश्चितच तुम्हाला स्वतःची व्हॅल्यू तयार करावी लागेल. तर केस स्टडी बघा काय आहे, दोन मित्रांची एक गोष्ट आहे. पहिला मित्र पण शॉर्ट टर्म वाला आहे. शॉर्ट टर्म म्हणजे तात्पुरतं त्याला जे काय मिळेल ते चांगले आहे. तर मासिक उत्पन्न म्हणजे मंथली इन्कम त्याचा 60,000 रुपये आहे. परंतु संपूर्ण पगार काय करतो? खर्च करतो. महिन्याच्या अखेर त्याच्याजवळ काहीच इन्कम उरलेली नसते. आणि 5 वर्षानंतर पाहायला गेलं, तर तो त्याच्याकडे कसली प्रकारची सेव्हिंग किंवा वेल तयार नसते. आणि तोच त्याचाच दुसरा मित्र असतात पॅसिव्ह इन्कम, तो बिल करतो. म्हणजे काय करतो तो, त्याला पण 60,000 रुपयाची इन्कम आहे, परंतु दर महिन्याला प्रत्येक मंथला तो काय करतो, एक SIP आहे त्याचे फिक्स SIP, प्रत्येक महिन्याला एक्सपेन्स करायच्या आधी तो इन्व्हेस्टमेंट करतो. आणि बघा काय फावल्या वेळात त्याच्याकडे वेट वाचला, बघा डिजिटल स्किल शिकतो. आणि 5 वर्षानंतर दोघांना कम्पेअर केलं, तर पहिल्याकडे काहीच नाही, आणि दुसऱ्याकडे 5 वर्षानंतर त्याच्याकडे पगार नसला तरी त्याच्याकडे इन्कम सोर्स आहे, आणि त्याची वेल्थ पण क्रिएट झालेली आहे. तर येस, हा एक फरक असतो. तर बघा, कंपाऊंडिंग इंटरेस्ट आहे, इन्व्हेस्टमेंट पोटेन्शियल आहे. तर एका वर्षात तुम्हाला जास्त काही दिसणार नाही, पण जसे जसे तुमचे इन्व्हेस्टमेंट पिरियड वाढला, तसा तसा तुम्हाला फायदा दिसतो. येस, 5 वर्षात त्याची कसली तुमची जे काही इन्व्हेस्टमेंट असेल, निश्चितच सुरुवातीला कमी दिसते, पण जसं जसं ते वर्ष वाढतात, त्याचा तुम्हाला पोटेन्शियल दिसून येते. जसं पहिल्या वर्षात तुम्हाला 30,000 रुपये दिसते, त्यानंतर 3 वर्षानंतर 1,20,000 दिसते. परंतु तेच 2 वर्ष वाढवलं, 5 वर्ष ठेवलं, तर बघा 3,50,000, आणि 10 वर्षानंतर 12 लाख दिसत असते. म्हणजे जसं जसं तुम्ही वर्ष वाढवत जाल, तसं तसं तुमची वेल पण तयार होत असते. तर आजचा तुमचे या व्हिडिओचा ऍक्शन काय, पुढील 12 महिन्यांचं ध्येय ठरवा तुमचे. म्हणजे तुमच्या वहीत लिहा की मी 12 महिन्यात कोणता एक नवीन पॅसिव्ह इन्कम तयार करणार आहे. जसा SIP वाढवणे असेल, स्टॉक म्हणजे डिव्हिडंड असेल, नवीन कोर्स असेल, तुम्ही काय करू शकता, तुम्ही लिहा डायरीमध्ये. या आठवड्यात पहिले पाऊल काय असेल तुमच्या मोठ्या ध्येयासाठी. आजचे पहिले लहान ऍक्शन ठरवा तुमचे, आणि त्यावर लगेच काम करा,
आणि जेव्हापर्यंत तुम्ही ऍक्शन घेणार नाही तुम्हाला रिझल्ट मिळणार नाही. आणि आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये काय पाहणार आहोत, तर आपण फायनान्शियल फ्रीडम लाईफस्टाईल. तर हा तुमचा शेवटचा बोनस व्हिडिओचा शेवटचा आणि खूप महत्वाचा व्हिडिओ आहे, तर तो नक्की बघा. येस, आणि तुमचे आधीचे व्हिडिओ सुद्धा पाहिले नसेल तर ते सुद्धा पहा आणि आता इथून कंटिन्यू करा. येस, तर आपण आजच्या या व्हिडिओत आपण इथेच थांबू. तर भेटूया नेक्स्ट पार्टमध्ये.